काय हे बघा, आम्ही आला आता बांध्यावर. म्हणजे उद्या आम्हाला रोवणा पकडायच्या आहेत, तर त्यासाठी पाणी लावलं आम्ही. त्यावाल्या मोटरचा पाणी लावला. आता पाणी लावला तर मग पाहून या बांधीला लावला पाणी. या बांधीच्या पुरा पाणी इकडं पुरा म्हणजे इकडं पुरा वागवता येते. मग वागवता येते असं होतं. इथून आम्ही पाणी कसं होते का होते, आज होते का उद्या होते, कारण भरलाय म्हणा. आता या पर्याला लागून राहिला पाणी. हे बघा, आता मी चाललो बांध्याहून आलो. म्हणजे काम, म्हणजे मा पप्पा थांबला आहे तिथे, तर मी आता चाललो घरी जेवण वगैरे करावले. जेवण वगैरे करतो, म्हणजे आंघोळ वगैरे तर नाही करत म्हणा, जेवण करतो ना मग अजून बिलकुल बांध्यावर येतो. बांध्यावर आल्यावर तुम्हाला भेटतो. हे बघा, पुरी गाडी चालली सनसन. आपण आता चालला घरी जाऊन. हे बघा गाईस, आम्ही आला घरी. आता जेवण वगैरे करून राहिला. आता जेवण वगैरे झाला, मग त्याच्यानंतर बांधी जाऊ तिकडं अजून डबल बांध्यावर, कारण तिकडे पाईप वगैरे लावला आहे. मी पाणी वगैरे म्हणजे ते काम ते त्याला धुऱ्याची खांड फोडते, त्यासाठी जेवावं लागते बांध्यावरनं, पाहावं लागते अजून. आता मग म्हणजे मा पप्पा आणि मा भाऊ आहे म्हणा, तर मी जेवण करावं लागून. ठीक आहे, मी मग जेवण करून जाईन. मग पाव वगैरे मसी वगैरे घेईन त्याच्यावर मी पाहू. आता जेवण वगैरे करतो. ठीक आहे गाईस, आम्ही आता आला घरून सनी जेवण करून सनी आलो बांध्यावर. मी तर बिलकुल एकटाच येते बसला पा. आमच्या पुऱ्या बांध्या पुरा शांत माहोल, मस्त पुरी थंडी थंडी हवा चालून राहिली. पा पुरा मस्त झाडाखाली बसला. हे काही हा नाही, एवढा जबरदस्त वाटून राहिला येते बसल्या ना. असं वाटून पा आपण घरी बी बसलो राहतो का, एवढा जबरदस्त वाटत. पुरा शांत माहोल ना, फक्त हव्याचा आवाज, पक्ष्याचा आवाज, बहुत जबरदस्त. कधीच नाही का एवढा शांत वातावरण नाही. कोटीत जे बसा तुम्ही, आपल्या घरी बसा नाही कोटीत बसा, पण आपण आपल्या बांध्यावर आला तर असा पा. आता मला असं वाटून राहिला म्हणजे बारिशच्या दिवसामध्ये बसला राहिला. आणि आपल्याला आता की नाही म्हणजे थोडीशी तपण, कालपासून थोडीशी तपन तपून राहिली. तर कसं आहे, पुरी जागा थोडीशी वारली आहे. तर मस्त अशी वारली जागा आहे, नाही काहीच ना काही, बिलकुल हवा वगैरे मस्त हवा चालून राहिली. मस्त बसलो आपण इथे. मस्त आपण येते बसलो गावात पाहिलं का नाही, आपल्याला कार्बन डायऑक्साईडची हवा भेटू शकते. आणि येते पाहिलं मस्त स्वस्त शुद्ध बिलकुल एक नंबर हवा भेटते येते. बसण्याचा बहुत फायदा आहे भाऊ. आणि मी आता का नाही, आता एका हप्ता झाला जंगलात नाही गेला. तर आम्ही आता उद्या किंवा परवा म्हणजे रोवणा वगैरे खतम झाला की जाऊन जंगलामधलं व्ह्यू ना, त्याच्या ऑक्सिजन घेणार बहुत. हप्त्यातून का 2 हप्त्यातून एक बार जंगलामध्ये जावायचं, आणि त्याच्या मस्त एक नंबर तास, एक अर्धा तास नाही का, म्हणजे 1 घंटा किंवा अर्धा घंटा मस्त थांबावं जंगलामध्ये. मस्त ऑक्सिजन घ्यायचा, एक नंबर राहते, एक नंबर. तब्येत पुरी खुश होते तिथे गेल्यावर. ठीक आहे, आता मी इथे बसतो थोडासा, म्हणजे आस्वाद घेऊ द्या. पुरा शांत माहोल, कोणीच नाही. जवळपर्यंत कोणीच नसे. पहा इकडं पुरा चारही बाजूला कॅमेरा घुमवतो, काहीच नाही. मी जी एकटा बसला येते आरामशीर असं वाटून राहिला. नाही तपन नाही काही, मस्त हवा चालून राहिली. हा हा, पहा बड़ा हरामी हो बेटा. आता हवा येते, तुम्हाला हवेचा आवाज येत असेल थांबा. येते का नाही, पुरा शांत माहोल. फक्त पक्ष्याची आवाज नाही, काही नाही काय, फक्त बिलकुल पुरा शांत. हे बघा, फक्त हा रोड आहे अजून जवळ, म्हणजे तो रोड बहुत दूर आहे म्हणा. तरी पण 4-5 बांध्या आळा आहे तो. आणि इथे बसण्याचा मजा बहुत. हा पहा हवा येऊन राहिली आता. हे बघा पुरे झाडं वगैरे कसं हालतात. हे बघा, बहुत जबरदस्त वाटून राहिलं इथे बसणं. एक नंबर बहुत ओंदा लागून राहिला इथे बसल्यावर. हवेची आवाज आहे का. ठीक आहे, तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. मी आस्वाद घेतो याचा, काम ते आपल्या प्रकृतीच्या हव्यात बसतो मस्त. हे बघा गाईस, मी आता इथे बसला आहो ना. आता थोड्या वेळापूर्वी मागे घेऊन डुकरं आलं. म्हणजे ते काय म्हणतात त्याला, डुकरंच म्हणतात, सुवर म्हणतात ते काहीतरी. ते डुकरं आलं ना. आता म्हणजे मी येते बसला आहो पा. इकडच्या फोन करून सनी बसलो होतो आता मी. आणि ते आलं होतं हे येते, तुम्हाला जागा दाखवतो. ते येते आलं होतं पहा. जो धुळा नाही दिसून राहिला 2 नंबरच्या, थांबा झूम करून दाखवतो मी तुम्हाला. थांबा आता कॅमेरा मी बरोबर सेट करतो. जो हा धुरा आहे तो 2 नंबरच्या, त्या धुऱ्याजवळ आलं होतं पहा. ते आलं होतं ते डुकरानं. आता म्हणजे गेलं कोणाकडे, इकडे गेलं. आणि मी तीच बसला होतो इकडच्या टोन करून सनी बसला होता. त्या रोडावरून एका माणसानं म्हणला, बे म्हणते तू लक्ष कोणाकडे आहे म्हणते, तुझ्या मागं डुकरं आलं म्हणते. आता ह्याच्या तुम्हाला बाया दाखवलं, त्या बाया रोवणा करून राहिल्या. म्हणजे त्याला दाखवू नाही शकत आपण, बाया बुयाच्या काही ब्लॉग नाही म्हणू शकू त्यासाठी नाही का.
ना आपल्या घरी रोवाला येतील ते तेव्हा बनवून टाकून म्हणणार. आता का आपल्या घरी नाही आहेत ना, बिनफुकट व्हिडिओ बनवतात असं तसं बनवतात असंही म्हणू शकतात. म्हणून त्यासाठी आपण काही तिकडच्या बनवू नाही शकू. पा नाही का ते माणसानं म्हणलं तर म्हणते येते कोणाकडं लक्ष आहे काय म्हणते. मी मोबाईल इचकत होतो ना, मोबाईलमध्ये थोडा काम करत होतो मी आपला न रील्स वगैरेही पाहत होतो. तर मी नाही का आले ते तुरी ते या झाडावर चढलो पा. हा झाड दिसून राहिला आपल्याला, या झाडावर चढलो. आता ते गेलं इकडे गेलं ते डुकरं वगैरे वाकायला वाचलो मी. अगर ते अजूनही जवळ येते तर काय नाही चढावच्याही मोका नाही भेटतं आपल्याला. काही नाही म्हणजे अगर चांगले राहतं तर काहीच नाही करतं आणि अगर मोठं राहिल्यावर ते मारतात वगैरे. त्याचे जेवढे शिंग राहते ते एकाळे काहीतरी म्हणजे तोवाला डुक्कर आणि 4-5 होतं आणि त्याची पिलारही होती. म्हणजे 2-3 मोठं डुकरं होतं आणि 4-5 नाही का लहान 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 ते म्हणजे असे 9-10चा हा होता त्याच्या झुंड. 9-10चा नव्हता पण 7-8चा झुंड होता त्याच्या. ते आलं होतं इकडं आमच्या वाचून गेलं. आता ते गेले त्या तिकडच्या पारीवर गेलं. म्हणजे पारीवर म्हणजे धुऱ्यावर तो मोठा धुरा दिसून राहिला आम्हाला. जो मोठा धुरा दिसून राहिला येथून ते गेलं. वाचला माणूस. हे बघा आता पुरे जाऊ द्या डुकराच्या गोष्टीला. आता पहा आपली पुढे बांधी तर भरली म्हणा. भरली म्हणजे नाही भरली तेवढी बी. क्या क्या कहना कहना क्या चाह रहे हैं भाई आप? हे बघा गाईस आता आम्ही आला बांधावून घरी. मी नको आंघोळ वगैरे धुतला, ज्योत वगैरे लावलो ना आता बसलो. तर ते म्हणजे आता जाईन बाजाराला नाही जात म्हणा. बैल बांधावले बैल वगैरे आहेत ते बांधतो हे तो करतो. मग थोडा काम वगैरे करतो. हे आज पुरा माणूस थकला आहे. काही बोलू नाही सगळं आवाजावरून समजतं तुम्हाला. पाय पुरं असं थरथर कापतात. बसला होतो मी ते अजून तरी पाण्यात तिकडं घुमावं लागते. चिखलात घुमण्यामध्ये बहुत पुरं पाय दुखते. म्हणून त्यासाठी पायाची ऐशी तैशी झाली तरी मा बहीण झाली. त्यासाठी ठीक आहे जातो तिकडं. चाबी पडली मी लाथून उचलत होईल नाही उचलली जाऊ द्या. आता मी तिकडे बैला वगैरेकडे जातो. मग तुम्हाला भेटतो समोरच्या ब्लॉगमध्ये. काही आता काही बोलावलं मला काही राहिला नाही, काही वाटून राहिला म्हणून त्यासाठी म्हणजे पुरं पाय वगैरे दुखून राहिला म्हणून मी अजून थकला आहे अजून जास्त माणूस. ठीक आहे तुम्हाला भेटतो समोरच्या ब्लॉगमध्ये. चला काय भूल तुम्हाला काही नको. लाईक ना सबस्क्राईब करा. कारण की सबस्क्राईब केलं तुम्ही सबस्क्राईब नाही करा काही नाही. ठीक आहे भेटतो तुम्हाला ते समोरच्या ब्लॉगमध्ये. शेअर करत जे शेअर केले ना इकडं तिकडं थोडासा हा वाढते, सबस्क्राईब वाढते, ते वाढते ते वाढते. चला ठीक आहे तुम्हाला समोरच्या ब्लॉगमध्ये भेटतो. आता पुरा माणूस गेला तुम्ही नाही. आणि आज साला म्हणजे ब्लॉग एडिट होते का नाही होते काही सांगत नाही. हा ब्लॉग तुम्हाला उद्या सकाळी भेटायला लागेल तर भेटत नाही तर संध्याकाळी रात्री भेटत. आपल्या कामाशी किती कच हात पाय दुखत नाही काही दुखत. पण आपल्या कामाशी हा आपला जो हा काम तो काम केल्याशिवाय काही झोपत नाही मी. ठीक आहे तर पुरा आपल्या काम करीन. ब्लॉगही टाकीन त्याच्या बाद मी येईन. मला 1 वाजत नाही 12 वाजत लंच. ठीक आहे चाललो तिकडं कामाला आपल्या.